दैनिक MHJ आजचा वर्षानुवर्षाचा ताजा पेपर वाचूया. फोन आला. हॅलो. वशीकरणी, मूठकरणी, प्रेम, विवाह, संतान प्राप्ति, नौकरी में बाधा, कद से ज्यादा कद से आधा, धंधे में रुकावट, सब पे 100% खातिर लायक उपाय, बाबा विराज बंगाली. वो सासू सुने के भांडन के ऊपर कुछ है क्या? भगवान से डर बेटा, भगवान से डर. जिस समस्या का हल भगवान को नहीं मिला, मुझे क्या पूछ रहा है? मैं खुद अपने सास और बीवी से परेशान होकर धंधा खोल बैठा हूँ. तरी पण बघा ना काय. अरे नहीं बेटा नहीं. अरे थोडंसं असेल बघा. नहीं बाबा नहीं. बघा तर ट्राय नहीं करा. बेटा, नहीं. बघा ना पण जरा. बिल्कुल नहीं. बघा. कशी बोलते? नहीं. काय 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 बघायला सांगताय? बघा ना. नहीं बाबा नहीं. एकदा बघा. माझ्या बायकोला एकदा बघा, मग तुम्हाला कळेल किती सुंदर बायको. ठेवा फोन. काय पण आपलं ते आपल्याला संध्याकाळी समीरची पार्टी आहे, तिकडे जायचं लक्षात आहे ना? हो. मला येणार. सांगा कुठली साडी नेसायची? मी 4-5 साड्या काढून ठेवल्यात. आणि पार्टी झाली ना की आपण दोघं वरई सी फेसला जाऊ. नक्की ना? डन. बाबू भांड पडलं. देवा. भांडं नाही पडलं, म्हातारीचे कान पडलेत आपल्याकडे. म्हणजे त्यांनी ऐकलं असेल आपण वरळी सिफेसला जाणार आहोत म्हणून हे सगळं आता सगळं होणार. सगळी आदळापड सगळं होणार आता. बाबू भांड हातातून सटकलं. म्हातारीची सटकली आहे. आई आई ठीक आहे, मी उचलतो नंतर. तसं म्हणतो तो येईन संध्याकाळी मी पण वरळी सी फेसला. काय संबंध आहे? कळलं? ऐकलंस ना काय संबंध आहे 2 वाक्यांचा? खरोखर आईचं का निघते? हे बघ नाही हे बघ वय झालंय ठीक आहे, म्हातारपण बालपण ती कुठे जाणार आहे? मुळात जर त्या आपल्या सोबत येणार असतील ना तर मी तुमच्या सोबत अजिबात येणार नाही वरळी सिफेसला. आय कांट सी हर फेस. हो कॉमेडी बायको वरई सी फेस काय कांट सी फेस. क्या बात है. येस. बाबू कुठे आहे? कोण? बाबू नाही तुमचा बाबू नाहीये इथे. तुम्ही चुकीच्या घरात आलात. प्रसाद खांडेकरचं घर. हो प्रसाद खांडेकरांचं. मग बाप अरे ऋतू. बंड्या आया, बंड्या. कसा आहेस तू? बंड्या कैसे आहे तू? मस्त. अरे किती दिवसांनी. हो. व्हॉट अ सरप्राईज यार, व्हॉट अ सरप्राईज. वा वा बंड्या. मीट माय वाईफ नम्रता. सगळं चुकतंय कळतंय का? पोझिशन चुकली आहे तुमची. ओ आय एम सॉरी. ऋतू मीट माय वाईफ नम्रता. वाटलंच. शेवटी हिच्याशी लग्न केलंस का तू? हिच्याशी म्हणजे? शेवटी नाही, एक मिनिट. अगं एक मिनिट. नाही, नाही, अगं. एक मिनिट. व्हॉट डू मीन बाय हिच्याशी? अगं ती असं सहज बोलली आई. सहजच. काय रे जाड्या, हिचं नाक छोट आहे पण राग मोठा आहे. काय बोलतोय? नाही काय काय बोलली? अगं काय एक मिनिट. हिला सांगा हे बघ एवढूशी आहे ना, अशी 2 बोटाने चिरडून टाकी ना मी. आपटी बार तरी आपटीन जोर जोरात. माझ्या नाकावर बोलायचं नाही. नाही नाही नो. समजावून सांग तिला. नो बेबी आय लव्ह युअर नोज. आय लव्ह नाही. ऍक्च्युली हिचं नाव ऋतू आहे. मग बंड्या काय ऋतू म्हणा ना. हा म्हणजे माझा एक लांबचा मामा आहे, लांबच्या नात्यातला आहे, त्याची मुलगी आहे ऍक्च्युली. मामाची मुलगी. हा अरे माझ्याशी बोला ना. नाही म्हणजे ऍक्च्युली आईला माझं हिच्याशी लग्न लावायचं होतं. अच्छा म्हणून ही तुम्हाला बाबू म्हणते का? बाबू मला सगळेच म्हणतात लहानपणापासून. बाबू ए बाबू. आला भोंगा आला. बाबू ए बाबू. ए दैसर चेक नका एवढं काय कन्फ्युजन. काय एवढं काय ट्रॅफिक नाही बघ. ए बाबू. अगं बाय सुनबाई. डायरेक्ट आई
काय करते सुनबाई काय म्हणतेस डायरेक्ट? ते हिला सून करून घ्यायची होती ना पहिल्यापासून, म्हणून तर ते सूनबाई आली. आई हा मध्येच लक्षात आलं मुद्दाम करतेस काय? बाई तुरु तुरु तू आली. काय हो आई, तुम्ही माझं नाव अजूनही चुकीचं घेता. तुरु तुरु नाही, ऋतू ऋतू. ते तुला बघून आमचा बाबू गाणं बोलायचा ना. हो. बाबू कुठलं बोलायचं गाणं? हिची चाल तुरु तुरु उडते केस पुरु पुरु डाव्या डोळ्यावर पट ठळली जशी मावळ्याच्या उन्हात केवळाच्या बनात नागिन सळसळली अग नागिन सळ. ए पुंगीवाल्या, माझ्यासाठी नाही कधी अशी नीड एवढं एवढं, आणि आज तर काय सूर लागला. नम्रता, वाजव. असं काहीतरी गात असतं. पुंगी वाजव. ए बाबू खूप वर्षांनी आली नाही आपल्याकडे तुरु तुरु. चालेल, तुम्ही मला तुरु तुरुच म्हणा. ग बाय. आई पाया पडते हा. साड्या फोटो काढ ना. अरे फोटो काढूया ना, म्हणजे काय काढूया. बाई ए ते काळे कपडे काय पडले? चला बाजूला. सॉरी सॉरी काळ्या कपड्यानं मी सॉरी सॉरी सॉरी. बाबू हा? फोटो काढ. अरे हा फोटो अरे, काढ. फोटो काढ. हा, पळ पळ. बाबू अरे क्या बात. बाई किती वर्षांनी ग कोणाचा तरी हात माझ्या पायाला लागला, नाही तर आमच्या घरी की काय पद्धतच नाही. उगा आज आपली जागा बघून टोमणे मारायचे कशाला? नाही हो, असं काय करता हो प्रसाद? आईंचं ना जरा वजन वाढलंय, पोटामुळे हात पायापर्यंत पोहोचत नाहीत ना, म्हणून म्हणतायत त्या. बाबू कशी बोलते बा? कशी बोलली? या कशा बोलतात? पाहुण्यांसमोर असं टोमणे मारतात सुनेला कोणी? पाहुणी? ही कुठली पाहुणी? ही तर माझी घरचीच आहे. माझा बाबू हिच्याशी लग्न करणार होता, हो ना बाबू? काय सांगता तुम्ही? एवढ्या लहान मुलीसोबत लग्न करणार होता तुम्ही? बाई बाई बाई. एक मिनिट, व्हॉट डू मीन लहान? ए हॅलो, आम्ही एकाच वयाचे आहोत. अजिबात वाटत नाही हा. 20 वर्षांनी लहान वाटते. एवढी 20 वर्ष एवढी? ए म्हणजे टेलर यार, ऋतू सांग, आपण सेम बॅचमेट आहोत, सांग तिला. नाही, ऍक्च्युली आम्ही बॅचमेटच आहोत, हा. पण मी मेंटेन केलं ना स्वतःला, कमाल. म्हणून वाटते मी लहान. पशुडी तू फार जाडा झालायस हं. आई तुम्ही याला बाबू बाबू म्हणता, पण हा बाबू आता बाबूराव झालाय. ए पशुडी हा. वजन कमी कर ना, ए. नाही तर मी नाही राहणार हा टेक्स्ट मध्ये. ए बंड्या, तू बोललीस ना आता एका महिन्यात बारीक. एका महिन्यात बघ, तू आता बोललीस ना, बस विषय एंड. तुरु तुरु तू बोलायचं नाही. अशी कशी अचानक आलीस ग बाय? आनंदाची बातमी आहे, काय बोलते बंड्या? आनंदाची बातमी आहे काय ग? माझं लग्न ठरलंय. बाई अगं, तुरु तुरु, काय सांगतेस काय गं बाई? आनंदाची बातमी, किती गोड. तुझं लग्न ठरलंय. अगं बाई, किती गोड आनंदाची बातमी दिलीस. नशीब काढलंस ग, नशीब काढलंस. का? नाही म्हणजे एका बाबतीत असं नशीब काढलंस की ह्या घरात येऊन नाही पडलीस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला तर चांगलं घर मिळालंय म्हणून. तुला कसं कळलं? हा म्हणजे या जगामध्ये हे घर सोडून सगळी घरं उत्तम आहेत, आणि सगळ्या घरातल्या सासवा सुद्धा उत्तम आहेत. कजाग नाहीये माझ्या सासू. बाबू मग मला कजाक बोलली बाबू. आई तुम्ही रडू नका, आ. नका रडू. एवढं तुझा काळीज तुला त्रास नाही देत का ग? सासूला असं बोलतेस? अरे बाबू, हे लहानपणापासून माझं स्वप्न होतं, खूप होतंय. मला एक सासू असावी, ए एकांकिका हे प्रेमळ, दयाळू, मायाळू, अगदी तुझ्यासारखी. बाई बघ लोकालाच कदर माझी, घरातल्यांना काही किंमतच नाही. आहे ना, मला आहे किंमत. मी असते ना तर या हातांनी तुमचं अंग चेपून दिलं असतं, या हातांनी तुम्हाला खाऊ घातलं असतं. खरं तर तुझ्यासारखी सून पाहिजे होती मला, पण माझ्या बाबूने तुला नकार दिला. त्यावेळेस तू ते दाताला कंपाऊंड लावलं होतं ना, त्याच तिला हिचा फोटो दाखवायला ह्या भाळला तिच्यावर, केली आतल्या दाताची मेली. आतल्या दाताची म्हणजे ह्यांचं खूप होत्या. गेल्या वेळी पण ह्या मला नकट्या नाकाची म्हणाल्या होत्या, आणि आता आतल्या दाताची. नाही ठीक
ठीक आहे नो नो नाही ठीक आहे मला माहिती आहे तुम्हाला माझं काहीच आवडत नाही पण मला नाही हा फरक पडत सासूबाई माझ्या नवऱ्याला माझं सगळं आवडतं असं काय नाही म्हणजे म्हणजे? म्हणजे तसं नाही म्हणजे तसं नाही बोलला माझा बाबू. ए, मला मी आवडत नाही नम्रता असं नाहीये आता तुम्ही म्हणत तुरतुरु तूच हवी होती ग माझी सून. असू दे हो आई आता नाही आहे नियतीच्या मनात आमचं होणं तर काय आता तशी ही बरी आहे बरी अरे थांब ना. बरी आहे म्हणजे ऐक नाही बरी बरी म्हणजे काय एक आता बरी म्हणजे काय चांगलं काय असतं हे बघ चांगलं काय असतं? स्वभाव पण चांगला असतो काय म्हणजे माझा वाईट स्वभाव आहे असं नाही म्हटलं Oh मी my God. नम्रता ऐक नम्रता असं काय नाही ऐक ना ए अगं माझं ऐक तर ए नम्रता ऐक हे बघ हे अशी भांडणं असतात. खरं ना माझ्या बाबूचा चॉईस चुकला. ऐक ना तुला सांगते लहानपणी ना हिरवी चड्डी घेऊन यायचा बाजारातून मग सगळे लोक चिडवायचे मग ती गपचूप लपून ठेवायचा आणि मग मी आणलेली नवी चड्डीच घालायचा माहितीये मग करायचं नाहीस बाबू तू. हे काय विषय करते चड्ड्यांचे माझ्या कोण म्हणजे बघ अरे हिचं ठीक आहे पण हिच्यासमोर माझ्या चड्ड्या कशाला मी विषय लहानपणी तुला आणलेली चड्डी तुला तू वापरायचास की नाही तू आणलेल्या चड्ड्या तुला लपून ठेवायचा लोक चिडवायची हे काय घातलं हे काय घातलं म्हणून तुला किती वेळा सांगितलं बाबू आईचं ऐकावं हा आई जे आपल्या लेकासाठी आणते ना ते बरोबर आणते हा माझ्या लेकाचा तर चॉईसच चुकला ग. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मी चुकीची चॉईस आहे मी कोण लपवायची चड्डी आहे हे बघ, काय? हे बघ, नाही, हेच म्हणायचं ना. हे काय गल्ला झाला हेच म्हणायचंय हे मला बोलणं ही झालं लपवायची चड्डी आहे हेच म्हणायचंय पण बाहेरचे कोणी येऊन सांगत नाही की तुझी बायको तुला शोभत नाही म्हणून असं कोणी येऊन सांगत नाही तुमच्या डोक्यात ते सगळं नाही ग नमी ए राजा असं ना तोंडावर कोणी सांगत नाही. मला बोलतात माहिती आहे मग तुम्हाला सांगतात येऊन मग नातेवाईक तुमचे? ऐकावं लागतं. अगं बाई मग एक काम करा त्या नातेवाईकांना ना तुमच्याकडेच ठेवा मी चालले हे घर सोडून मामाच ऐक आणि ए फेंद्रे अगं थांब बाजूला हो तुम्ही ए फेंद्रे ऐके आवडतो ना तुला माझा नवरा चल दिला चल ए वर्गणी आहे का दिला काय ए ऐक ना ए नमा ऐक ए हॅलो ना काय ग बाय काय का अरे वा गेली वा गेली म्हणजे अरे रे गेली मी येते माझं झालं काम म्हणजे नाही हा. पत्रिकेचं आई या लग्नाला हा प्रसाद या लग्नाला ही बाबू पत्रिका दिली पाया पण नाही पडली रे तशीच गेली पोर. आता गेली सून जाता भात लाव पीठ मळ बाबू तुझं पण चुकलं सोन्यासारखी बायको होती परक्या पोरीसमोर तिला एवढं चिकटतो कशाला हा? आई मग चिकटलं कशाला पोरीला जा जेवण बनव मला भूक लाग जा हात दुखता ग बाय हा? कंबर पण भरले ग बाबू तेवढं हॉटेलमधून जेवण मागव मी थोडा आराम करते काय त्रास आहे यार हा खरंच म्हणजे आता असं वाटतंय की खरंच ऋतूसोबत लग्न केलं असतं ना हा ताप तरी मिटला असता हेच ऐकायचं होतं मला आता कसली भांडणं? ऐक ना, नमा.